नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी सुलभ भारतीची टपटप पडती ही कविता मंगेश पाडगावकर लिखित कविता पाहिली होती. आज आपण त्याचा स्वाध्याय बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. पुन्हा एकदा कविता थोडीशी आपल्या समोर आहे तर आपण उजळणी करूया. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बघा, अतिशय सुरेख अशी ही कविता आहे. यामध्ये जे काही प्राजक्ताचं फुल आहे, प्राजक्ताचं फुल ज्यावेळेस पडतं त्यावेळेस त्या फुलाचा आवाज होत नाही, पण ते ज्यावेळेस पटपट फुलं खाली पडतात आणि त्या फुलांच्या तालावरती मुलं नृत्य करतायत, गाणी म्हणतायत. त्या ठिकाणी जे काही कुरण आहे, झाडाखाली ऊन सावली, ज्यावेळेस त्या झाडावर ऊन पडतं आणि त्यावेळेस खाली जी काही सावली पडत असते त्या झाडाची, ती ऊन सावली जणू एकमेकांची काय करतीये तर ती जाळी विणतीये. अशा पद्धतीनं कवीनं कल्पना केलेली आहे. वारा आल्यानंतर ते जे काही कुरणावरचं गवत आहे ते वाऱ्याने छान आनंदाने डोलत आहे, सगळी धरती आनंदाने डोलत आहे. या विद्यार्थ्यांचे, ह्या मुलांचे सूर जे आहेत गाण्याचे ते वाऱ्याच्या प्रवाहासोबत दूर दूर वाहत जात आहेत आणि जणू काही त्या पिवळ्या उन्हामध्ये नाहतायत अशी कवीने या ठिकाणी कल्पना केलेली आहे. धरती हसती आहे या सगळ्या आनंदी वातावरणामध्ये. त्या झाडावरचा जो काही झोपाळा आहे तो झोपाळा सुद्धा छान, मुलं ते झोपाळा खेळतायत. ह्या मुलांचं जो काही गाणं आहे ते गाणं म्हणजे काय आहे तर त्यांचं गाणं म्हणजे झुळझुळणारा वारा आणि लुकलुकणारा तारा जणू काही आहे. आणि त्यांच्या गाण्यातून काय काय फुलतं तर पाऊस, वारा, मोर, पिसारा या सगळ्या गोष्टी या मुलांच्या गाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये कवीनं आपल्याला संदेश दिलाय. काय संदेश दिलाय तर फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे. सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे आणि प्रेमानंच आयुष्याचं गाणं हे गात असलं पाहिजे. जे गाणं गात आहेत ते शहाणे आहेत आणि बाकी सगळे मात्र खुळे आहेत, म्हणजे वेडे आहेत. असं एक छोटासा जाता जाता अनमोल असा संदेश कवीने आपल्याला दिलेला आहे. चला तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. कृती 2 या ठिकाणी चौकटी पूर्ण करा आहे. गाणे गाणारे शहाणे, न गाणारे खुळे. कवितेत आलेले निसर्गाचे घटक लिहा. कोणकोणते निसर्गाचे घटक आलेले आहेत तर प्राजक्ताची फुलं, कुरण, झाडे, ऊन, सावली, वारा, धरती, तारा, पाऊस, मोर हे सगळे आपण सांगू शकतो. दुसरा प्रश्न आहे शब्दांचे अर्थ लिहा. फूल, पुष्प, गाणे, गीत, अंग, शरीर, झाड, वृक्ष, वारा, पवन, झोपाळा, झोका, सूर, स्वर, सावली, छाया. आता या ठिकाणी पुढची जी कृती आहे ती सांगितली तुम्हाला की सरळ ओळींचा अर्थ लिहायचा आहे. फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. हे जे काही 2 ओळी आहेत त्यांचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तो अर्थ आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की कवी मुलांना सांगतात की तुम्ही सर्वजण फुलासारखे फुलून या, सर्वांच्या सुरात सुरू मिसळून एकत्रपणे वाटचाल करा. जी मुले गाणे गातात ती शहाणी असतात, जी गाणी गात नाहीत ती मात्र वेडीखुळी असतात. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये जे काही कवितेखाली प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते. मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटप पडतात, त्या भिरभिर तालावर मुलांचे गाणे जुळून येते. गवत खुशीने का डोलते, गवताच्या अंगावरून भरारा वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते. मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते
पाऊस वारा मोर पिसारा या सर्व गोष्टी मुलांच्या गाण्यातून फुलतात. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? जी मुले गाणे गात नाहीत त्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. कवितेच्या पुढील ओळी पूर्ण करा. अर्धवट कवितेच्या ओळी दिल्यात त्या आपल्याला पूर्ण करायला सांगितल्यात. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली मिळते जाळी, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. या ठिकाणी भाषाभ्यास आहे, व्होकॅब्युलरी. पुढचा प्रश्न, टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. भिरभिर, दूर, झुळझुळ, लुकलुक ही सगळी ती नादानुकारी शब्द आहेत. पुढे अ गट आणि ब गट दिलाय. त्या दोन्ही गटात जे काही शब्द आहेत त्यांचा आपल्याला सहसंबंध लावायचा आहे. हसरी, या ठिकाणी हसरी, धरती, फांदी, झोपाळा, लुकलुक, तारा, झुळझुळ, वारा अशा पद्धतीने या ठिकाणी मी उत्तरं लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा. ज्या पद्धतीने इथं मोर पिसारा हा शब्द दिलाय त्यामध्ये मोर, पिसारा, पिसा, सार, सारा असे शब्द छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत. तसे आपल्याला या शब्दात पुढचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांमध्ये असे छोटे छोटे अर्थपूर्ण असलेले शब्द शोधायचे आहेत. कुरणावरती वर, वरती, तीर, रणावर, वरणार, खुणा. झाडाखाली खाली, झाडा, खाडा, आली, झाली. ऊन सावली, ऊन सावली, वसा, नव, लीन, वन, सान, साऊ. या ठिकाणी हे तुम्हाला सोपं वाटतं पण हे शब्दात लपलेले शब्द शोधत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठलाही दुसरा शब्द त्यामध्ये आपण ऍड करू शकत नाही. एखादा शब्द आपण गाळू शकत नाही किंवा एखाद्या शब्दाला मनाने उकार वेलांटी देऊ शकत नाही किंवा असलेली उकार वेलांटी आपण काढू शकत नाही. म्हणजे जे शब्द जसे आहेत, जी अक्षरं तशाच पद्धतीने आपल्याला त्या शब्दांसाठी वापरायचे आहेत आणि जे काही शब्द आपण तयार करू त्या शब्दांना काहीतरी अर्थ असला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, चौकटीत दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांचे शब्द शोधायचे. या ठिकाणी आपल्याला इथं उत्तर दिलेली आहेत मी. अशुभ, शुभ, अपयश, यश, उतार, चढ, बाहेर, आत, दुःख, आनंद, तोटा, नफा, वाईट, बरे, लहान, मोठा. या ठिकाणी आतमध्ये शब्द दिलेत आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द बाहेर दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे व्याकरणाचा. व्याकरणामध्ये क्रियाविशेषणावे जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि जर नसेल बघितलं, तुम्हाला नसेल भाग कळला क्रियाविशेषण अव्यय, तर माझ्या शब्दांच्या जाती हा जो काही भाग आहे त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय हे सेपरेट वेगळं असं मी एक प्रकरण तयार केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही क्रियाविशेषण अव्यय हा भाग बघू शकता. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखायचे. अत्यंत, जलद, मागे, वारंवार. या ठिकाणी 4 तुम्हाला शब्द दिलेत आणि त्या शब्दांचे तुम्हाला क्रियाविशेषण अव्ययाचे कोणते प्रकार आहेत ते ओळखायचे. अत्यंत काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. जलद रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मागे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. वारंवार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. या ठिकाणी संख्यावाचक मध्ये असतं की क्रिया किती प्रमाणात घडली हे आपल्याला कळतं. रीतिवाचक मध्ये कशा पद्धतीनं घडली हे कळतं. स्थलवाचक मध्ये कोणत्या ठिकाणी घडली क्रिया हे कळतं आणि कालवाचक मध्ये कोणत्या काळात क्रिया घडली हे आपल्याला कळत असतं. या ठिकाणी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. वाक्यांचा डोंगर बनवा. आंबा, आंबा खातो, मी आंबा खातो, मी पिवळा धमक आंबा खातो, मी पिवळा धमक गोड आंबा खातो, मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो, मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे एक एक शब्द वाढत जाऊन शब्दांचा डोंगर हा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. तसंच आपल्यालाही करायचं आहे. तुम्हाला एक शब्द दिलाय शाळा. आता मी थोडासा एक प्रयत्न केला, तुम्ही तुमच्या मनानेही करू शकता. शाळा, माझी शाळा, मला शाळा आवडते, शाळेत छान गोष्टी शिकवतात, मी नेहमी शाळेत गोष्टी सांगतो, काल मी श्यामच्या आईची गोष्ट सांगितली, मी सांगितलेली गोष्ट ऐकून बाई म्हणाल्या शाब्बास. शाब्बास अशा पद्धतीनं हा जो काही टपटप पडतीचा आहे, छोटीशी कविता आहे आणि छोटासा स्वाध्याय आहे. यासारख्या अजून स्वाध्यायांसाठी, प्रकरणांसाठी, पाठांसाठी, त्यांच्या स्पष्टीकरणासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे व्याकरणाच्या भागांसाठी माझ्या YouTube चॅनलवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.